मने जोडी झाले ते माऊलिया मुझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात तोच परमात्मा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे होणी झाला येता। भगवान परमात्म्याचे चरित्र भरपूर आहे। हरी अनंत हरी कथा अनंत अनंता। कारण त्याचं चरित्र सांगायला गेलं तर महीपत्र सिंधू वाटे एवढं त्याच एवढं आता सांगायला गेलं तर भरपूर आहे। परंतु आपला वेळही झालाय। 5 मिनिटात सेवा समाप्त होणार आहे। भगवान परमात्मा सर्वांनाच आनंद देण्याकरता गोकुळामध्ये आले। लीला चोरी माखन चोरीची लीला भगवान परमात्मा करत होते। घर घर माखन चोरी सुरू झाली। गवळणीचे घराणे भगवान परमात्माचे घराणे यशोदा मैयाकडे जाऊ लागले। रोज घराणे घराणे यशोदा मैया म्हटले अरे माझं बाळ तर मला असं वाटतंय पण तसं नाही। बाळ सगुण गुणाचे पान बाळ सगुण गुणाचे पान बाळ सगुण गुणाचे तारे बाळ सगुण गुणाचे तारे बाळ दिसतोय गोगुळ बाळे बाळ दिसतोय गोगुळ बाळ दिसतोय गोगुळ बाळे बाळ दिसतोय गोगुळ बाळे पागल पागल गोकुळ जाणारी पागल पागल गोकुळ जाणारी काय पागल पागल गोकुळ जाणारी काय पागल पागल गोकुळ जाणारी। प्रत्येकाचं वेगवेगळं घराणं राहायचं काही खोटं काही पण भगवान परमात्म्याला दर्शन करण्याच्या इच्छेने त्या सर्व गोपी येत होत्या। वत्सान मंचन क्वचित समय क्रस संजात हास स्थेयं साद्वत ददीपय कल्पितस्ते योगे। सुंदर असं भगवान परमात्म्याचे चरित्र आहे। सगळ्या गोपी काहीतरी घराणं आपलं त्याच्यामध्ये काही म्हणजे दर्शनाचा बहाणा पण काहीतरी निमित्तासाठी येत होते। काही मग घराणे घेऊन यायचं काय जायचं तर मग काय निमित्त मग घराणं। एक गोपी तशी आली कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी तशी तिथं गेली पण कारणच सांगताय ना कशामुळे। मग विचारलं कस काय नाही म्हणले काय मला थोडस शेण पाहिजे होतं शेण। यशोदा मैया म्हणले शेण मग विचारायचं काय विचारायचं काय गरज नाही तुला लागन ते घेऊन जा। पण शेणाला म्हणलं तर टोपलं बी नाही आणलं। कन्हैया बाहेर आले दर्शन कन्हैयाकडे पाहिलं आणि गोठ्यामध्ये गेली शेण घेण्यासाठी। कन्हैयाला वाटलं आता किती शेण नेते बघाव। कन्हैया छम 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 करत तिथपर्यंत गेले। कन्हैयाकडे पायची टोपल्यात टाकलं टोपलं भरलं आणि टोपलं भरल्याच्या नंतर सांगितलं कन्हैयाला लाला उचलू लागलं आता हे लाला तर लालाच
मला म्हटले अरे वा, शेणही आमचंच, टोपलंही आमचंच, आणि उचलून पण आम्हीच द्यायचं. अरे कन्हैया, मदत करणं थोडीशी. मला मदत करतो, पण मला याच्या बदल्यामध्ये काय देशील? आता गोपीला माहित होत याला काय आवडतं. हा, मक्खन आवडत. सांगितलं एक लोण्याचा गोळा दे, माखन दे, माखनचा गोळा दे. कन्हैया म्हटले वा, तू किती आता किती नेशील त्याचं काय, तुला किती लागत असं. आणि मग एक गोळा देशील आणि 50 टोपले घेऊन जाशील. गोपी म्हटली असं नाही, जेवढे टोपले उचलू लागशील ना तेवढे माखनचे गोळे तुला देईल. म्हटले हो. कन्हैया म्हटले पण ते मला हिशोब कस काय कळन, एवढेच नेले म्हणून. गोपी म्हटली एक काम करते, जेवढे टोपले उचल, टोपलं उचलल्याच्या नंतर एक शेणाचा गोळा तुझ्या तोंडावर चिटकेल. कन्हैया म्हटले हा, मग ठीक आहे. मग एक टोपलं उचललं का एक गोळा चिटकून द्यायचा. गोपी घरी नव्हतीच आहेत, रस्त्यावर द्यायचे टाकून. आली पळत, पूर्ण तोंडावर एकही जागा नाही राहिली. गोपी म्हणजे चिटकायला जागाच नाही राहिली. कन्हैया पळतच गेले मैयाकडं. मैया मैया मैया. यशोदाने पाहिलं, अरे म्हटले तू काय गोबर गणेश झालाय. तोंडावर हात फिरला. कन्हैया म्हटले हिशोब चौपट झाला. म्हणजे काय, अरे मैया जेवढे लोण्याचे गोळे, आपलं शेणाचे गोळे, तेवढे मला लोण्याचे गोळे मिळणार आहेत. यशोदा मैया म्हटली 9 लाख गाई येत तुझ्या घरी, तरी तुला बाहेरचं लोणी आवडत. असे भगवान. एक दिवस तर काय झालं, असंच घरी आता बाहेर जाता आणि तर त्यांची मंडळी राहायची, मंडळ सगळं गोपाळ मंडळ. मग सगळ्याला स्वतः खायचं, गोपाळांना खाऊ घालायचं, वर शिंकात ठेवायचं, तर शिंकात एक चढून आपलं खायचं. पण कन्हैया एकटाच, घरात इच्छा झाली लोणी खायचं, काय करावं. मग कन्हैयाने काय केलं, शिंकात हाताला काही येत नव्हतं, म्हणून कन्हैयाचे आवडीचं वासरू होतं, त्याचं नाव नंद्या होतं. डायरेक्ट नंद्याला सोडून आणलं आणि दहीहंडीच्या खाली, आपलं शिंक्याच्या खाली. आता ते वेळ झाला ना, शिंक्याच्या खाली उभं केलं, त्या नंद्यावर चढले, वर शिंग धरलं ना ते. आणि ते नंद्या बी कन्हैयाचाच होता ना, त्याच्यासारखं ते गेला निष्ठून खालून. आता लटकायला लागले. कन्हैया मैया 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 करायला लागले. मैया पळत काम करत पळतच आले. म्हटले पाहिलं तर एवढ्या उंच कस काय गेला. कन्हैयाने सांगितलं ग मला खाली घे, नंतर सांगतो. यशोदा मैयाने खाली घेतल्यावर चिंग चिंग चिंगाट पळाला, परत हातीच नाही लागला. यशोदा मैयाच्या लक्षात आलं, गवळीने सांगतात ते खरंय. कन्हैयाला सांगितलं आता तू गावात राहायचं नाही, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. सगळ्या गोपाळांना आदेश केला, आपल्याला शाळेत जायचंय, गाईंचा गुरे घेऊन. आपल्याला रानात जायचे. सगळे गोपाळ रानात गाई घेऊन आले, गुरे चालू लागले. आता गोपाळ रानात म्हणल्यावर काहीतरी खेळ वगैरे खेळायचे रोज.
आता पहिले तसे खेळ होते मर्दाने खेळ ताकद म्हणजे भुका लागायच्या आता खेळ सगळे खेळ मोबाईल मध्येच खेळ आहे का नाही बसल्या बसल्या खेळ एकटाच खेळ असा खेळ मग गोपाळ म्हणायचे खांदी भार पोटी भूक 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 काय खेळाचे सुख काय खेळाचे सुख आता खेळण्यात मजा नाही आता झाली आता वेळ म्हणते आकाशी दोऱ्या काम सारोनी सखळ अवघे मिळवणी गोपाळ झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या वेळ झाली म्हटलं आता शिदोरे आपापला घेऊन या भगवान परमात्मा समोर सर्व आपापला म्हणजे आणलेला होता सगळं समोर दिलं भगवान परमात्माने काला केला भानुदास किती गावात प्रसाद देतो त्या काल्याचं वर्णन सुखदेवजी महाराज करतात बिभ्रद वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलं तत्फलानंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञ भुगबाल केली गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर ब्रह्मादिका नकळे खोळते हे आकळ धरेली मोहरी पावा वाहे काठी धाबे पाठी घालायचे उच्चिष्ट जैनल भेदे वाते हे सदैव गोवळ्या मोहरी पावा वाहे काठी धाबे पाठी गायचे तुका म्हणे जोडी झाली ते ही माऊली आमची मोहरी पावा वाहे काठी धावे पाठी गायचे अशा प्रमाणे आज या काल्याचं कार्यक्रमाची सांगता धर्मनाथांच्या दरबारामध्ये सेवा करण्याच्या योगाला सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे असो झालेले शिव भगवंताच्या चरणी समर्पित करून शिवेला पूर्णविराम कंठी धरेला हरे शिंकेला वियले दुरी होतो तुम्ही वारे दोई करे कृष्ण
पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत गवाने महाराज की जय, धर्मनाथ भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय, सुत हनुमान की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय, जय श्री राम, 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 जय श्री राम। हॅलो, गडबड करायची नाही, कोणी मंडपामधले कोणी उठायचं नाही.